नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रतिभा सुभाषचंद्र देवी, मनस्पर्शी साहित्य परिवार व हिलिंग हार्ट्स विथ मानसी आयोजित मानसिक आरोग्य जागरूकता निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी माझी स्वरचित कविता सादर करते आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निष्पर्णावरची पालवी. ते निष्पर्ण झाड उभं होतं शांत, वाऱ्याशी मन मोकळं बोलत होतं. पानगळीतल्या जखमा खोलवर होत्या दाटलेल्या, फांद्यांच्या ओठावर वेदना थरथरल्या. कधी होतं हिरवगार फुलांनी नटलेलं, सुगंधांच्या स्वप्नांनी आभाळ भरलेलं. आज मात्र कोरडं, निस्तेज आणि एकाकी. जणू आयुष्यात झालं वाळवंट बाकी. दुःखाच्या उन्हात जळत होतं तन, आठवणीच्या राखेत हरवलं होतं मन. पण अचानक आली कुठूनशी एक हिरवी चाहूल, पालवीच्या रूपानं उमलली नवी भूल. नाजूक ती पालवी कोवळी अन हसरी, जणू पहाटे दवबिंदूत भिजून लाजरी. त्या कळीमध्ये दडलं होतं जगण्याचं बळ. नव्यानेच उमलली स्वप्नांची फुलं. झाड हळूच म्हणाला मनुष्याच्या कानात, दुःखाच्या वाटेवर चालताना मानवा. हार मानू नकोस जरी असेल जरी वणवा, आशेचा पाऊस बरसून आणेल गारवा. अपयशाच्या राखेतून ठिणगी पेटते, संघर्षाच्या घामातून स्वप्न उमलते. पडणं म्हणजे शेवट नसतो कधीच रे, उभं राहण्यातच सामर्थ्य असते खरे. मन जर खंबीर असेल तर अंधार हरतो. विश्वासाच्या किरणांनी मार्ग उजळतो. कोरड्या आयुष्यातही वसंत बहरतो. प्रयत्नांच्या अंकुरांना नवा श्वास मिळतो. ती पालवी गात होती गोड जीवन गाणं. वसंत ऋतू येता बहरलं आयुष्याचं रान. निसर्ग म्हणाला हलकेच हसून, अंत नसतो कधी. जीवन फुलतं पुन्हा नव्याने उमलून. तुम्हाला माझी कविता आवडली का? लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.